शिर्डी मतदारसंघामधनं पण लोक आले होते, त्यांच्याशी बोलत होतो. सगळ्या ठिकाणी सुरू आहे चाचपणी. फायनल निर्णय काय घ्यायचा वेळ त्याला. तर बघू कधी घ्यायचं. लोकसभा काय वाटतं? मागच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही लावणी पूर्ण धमाल केली होती आणि त्यावेळेस लोकांची अशी अपेक्षा होती की मनसेचे उमेदवार इच्छित असते तर आम्ही नक्कीच मतदान केलं असतं, असा एक सूर व्यक्त झाला. अच्छा अच्छा, या पार्श्वभूमीवर यावेळेस पण मी गेल्या महानगरपालिकेला लावले नव्हते व्हिडिओ. लोकसभेला नाही नाही, महानगरपालिका नाशिकची झाली ना तेव्हा नव्हते लावले व्हिडिओ मी. त्यावेळेला मतदान करायला हरकत नव्हती ना. त्यावेळेस स्थानिक पातळीवरची संघटना आणि बऱ्याच गोष्टी. ठीक आहे, बोला. आपण शिर्डी ते पदाधिकारी नाशिक शिर्डीबद्दल काय ते कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगतायत. आता गेले साधारणपणे एक 2-2.5 महिने झाले असतील साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत, माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत, नाही लढवल्या पाहिजेत, काय का लढवल्या पाहिजेत, का नाही लढवल्या पाहिजेत. मला असं वाटतं की जरा थोडस प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागतो. ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे. हो, सगळे शांत झाले की. मला आता तिकडे कळलं की काहीतरी 3,000 पोलीस आहेत आणि 10 लाख माणसं आहेत रोज. त्याच्यात कसं जायचं? बरं, ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे बरोबर ना, सगळ्यांनी पाहिजे. तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं, जाऊन ये. पण एवढ्याच जाईल असं वाटत नाही मला. तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देत. जाणार ना मी अनेकदा, तुम्हाला न सांगता येईल का? सर्वच पक्षाचे नेते मग मी रांगेत न उभं राहतो. महाविकास आघाडीमध्ये काल संजय राऊत असं म्हणते प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय करायचं, तर त्यांनी म्हटलं की आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास आघाडी. म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे? हे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही. यांचा काही भरोसा आहे का? कोण जाणार यांच्याकडे? भवितव्य नाही, भवितव्य महाविकास आघाडी किंवा एकंदर महायुती. मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना, मग कसं काय झालं? काल एक चांगलं व्यंगचित्र आणलं होतं कोणीतरी, 2 आय काढून घेतलेत. 2014 लोकसभा निवडणुकीत आपण गुजरात दौरा केला, त्यानंतर मार्च तारखेला आपण बघितलं नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात असं आपण एकंदरीत भाकीत केलं होतं, ते भाकीत खरं ठरलं. आता आपण 2024ला कोणता पीएम पदाचा उमेदवार डोळ्यासमोर आहे. मी तुम्हाला पहिली गोष्ट, तुमचं काय असतं, मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो. मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा. ते माझं भविष्य नव्हतं, बाकीत नव्हतं, ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं. तसं आता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे. चाचपणी झाल्यावर सांग. सांगितलं मी तुम्हाला, चाचपणी झाली की सांगितलं. काल एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये, एक व्यंगचित्र व्हायरल झालंय. तुम्ही आता असं पुढे केलाय आणि सर्वसामान्य नाशिककर 2 हात पुढे करतोय की महापालिका 2012 पण आपल्या ताब्यात होती.
12 ते 17 लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्या व्यंगचित्राला आपण किती म्हणतो? हे मी पाहिलेलं आहे. मी पाहिलेलं आहे. करत असतो. भावी मुख्यमंत्री हम्म भावी मुख्यमंत्री याचं प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार काय काय गोष्टी टाकत असतो, लिहित असतो, व्यक्त करत असतो. त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं. खरं तर आता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाही आता, आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाही आहेत. तुम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा हा महाराष्ट्रभर उचललेला आहे, त्याची अंमलबजावणी पण आपण पाहू शकतो. मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बंद होऊ लागली आहे. शहापूरमध्ये पटसंख्या नसल्यामुळे बंद झाली. लाईट वगैरे मारू दो. दौंडमध्ये देखील मराठी शाळा बंद होते. हळूहळू मराठी शाळा कुठेतरी बंद होते, तर यासाठी काही मनसे पुढाकार घेणार? मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं, अनेक मराठी शाळांच्या मी लोकांना सांगितलं होतं की काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाही. प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं, त्याला इंग्रजी यावं, आमच्या वेळेला नव्हतं ते माझ्या मुलांना मिळावं. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात, त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं. ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे, त्या बालमन विद्या मंदिर मध्ये जी मराठी मीडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली, आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या, 100% भरलेली शाळा. पण साहेब दौंडमध्ये जे आहे मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करण्याचं घाट कोण बोलतोय? दौंडमध्ये. अच्छा, तू बोलतो. हा नाही, मला दौंडचं मला माहिती नाही, कळलं का? पण मी ईडीच्या ज्या कारवाया आहेत महाराष्ट्रात होत होत्या, आता जेडीयूचं सरकार जे पडलं म्हणजे भाजपमध्ये गेले, लालू प्रसाद यादवच्या कुटुंबियावर पण अटक सत्र वगैरे अशी कारवाई सुरू आहे. शिबू सोरेनचे पुत्र मुख्यमंत्री जे होते हेमंत सोरेन यांना पण अटक झालेली आहे. एकंदरीत ह्या संपूर्ण मला असं वाटतं या प्रकारच्या या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दाम तुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? मला असं वाटतं हे जे काय आता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे. कसं आहे, मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या, अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं, तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं, असं होत नसतं ना. आपण मागे पण म्हणतो की मतदारांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच बिहारमध्ये 2020 पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तिथेही मतदारांना नाही. पण मला मतदारांनी या बाबतीत मला वाटतं निर्णय घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना. म्हणजे आपण 10 चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं, की समोरचा परत 10 गोष्टी करायला, चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना. तर सामान्य मतदारांचा विचार केला तर परत एक मुद्दा असा आहे की आता लोकसभा निवडणूक आहे, ईव्हीएमचा मुद्दा परत एकदा चर्चेत होतो, लोकांमध्ये अजूनही त्याच्याबद्दल क्लिअरिटी नाही. तर मनसेचा पुढे भूमिका काय असणार? मागच्या तुम्ही चांगला निर्णय घेतला, आता बाकीचे घेत आहेत ना. मी ज्यावेळेला घेत होतो, जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही, कळलं का? आता तेच बोंबलत आहेत, बोंबला. श्रीरामाचा गजर करून सभा पुन्हा भाजप मिळेल असं मला वाटतं. काही दुसरीकडे श्रीरामाचा सध्या काय या जर तरला काय अर्थ नाहीये. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. होऊ शकतं, नाही होऊ शकत, काही माहिती नाही. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, कळलं का? याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात त्या गोष्टीला. म्हणजे कोणाला माहिती होतं की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल? कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची. त्याच्यामुळे आताही काय होईल याचा काही अंदाज बांधणं कठीण आहे. पण जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं, आज सकाळीच मी कोणाशी बोलत होतो की ते बाबरी मशीद, बाबरीचा ढाचा तुटणं,
त्याच्यानंतर दंगली होणं, त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणं, तेव्हा झालेलं मतदान हे रागातनं झालं होतं मतदान. आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचा मतदार असेल, इतर पक्षांचा जो मतदार असेल, त्यांनी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं होतं. 2014 देखील त्या प्रकारचं एक रागातनं झालेलं मतदान होतं. आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानातनं किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून. तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या, उत्तरावरती निवडणूक होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात. त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल, काय होईल, प्रत्येक जण कसा घेतोय. प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे, पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे, असेही आहेत. मला अजूनही आठवते 95 सालची गोष्ट असेल, 95 विधानसभेची गोष्ट. महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्बब्लास्टच्या पार्श्वभूमीवर. पण तेच मतदान 96ला राहील, 97ला राहील, 98ला राहील असं काही नसतं. मागच्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी नेते मराठी अशी परिस्थिती आहे. हे सगळं आरक्षणाचा मुद्दा करण्यामध्ये गव्हर्नमेंटचा अपयश आहे किंवा या मुद्द्याकडे आपण कसं माझं मत मी मांडलं की नाही. सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे. मी नाही पाहिलं साहेब. एक भावनिक पोस्ट राजन साहेबांनी सकाळी पोस्ट केलेली आहे. बाळासाहेबांची जी खुर्ची आहे त्याची किंमत, त्यांचे प्रश्न नका मानूचे. नाही, बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत त्यांचे प्रश्न त्यांच्यापाशी. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण 2 दिवसापासून त्या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. मात्र शहरात आणि जिल्ह्यात मनसेमध्ये मोठी गडबाजी पाहायला मिळते. काय गटबाजी प्रत्येक पक्षात असते, सत्तेतली दिसत नाही, विरोधी पक्षातली दिसते, कारण ते जरा वोकल असतात. विरोधी पक्षातले सत्तेतले येऊ देत विरोधी पक्षात, तुम्हाला कळेल. किंवा आता लोकसभा आहेत ना, बरोबर की नाही, विधानसभा महानगरपालिका येऊ देत, तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस. आमचा जरा थोडासा उघडा कारभार असल्यामुळे दिसतात. काय इंजेक्शन, हा कसलं इंजेक्शन? हो, काल दिलंय पहिलं, निवडणूक लढणार काल पहिला डोस दिलाय. किती डोस त्यांच्यावरती आहे. पहिल्या डोस मध्ये बरे झाले, आपण वॅक्सिन नव्हतं का घेतलं, तर पहिल्याचे बरे झाले तर झाले. मात्र तुम्ही असं सांगितलं का निवडणूक सुद्धा लढणार नाही 21 तारीख? नाही, प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत, त्या क्षेत्रामधल्या जर आपण त्याची जर पोच नसेल, बरोबर आहे, तर ह्या लोकांच्या जीवावरती, अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातली जी काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला. आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये, माझ्या पक्षात असतील, इतर पक्षात असतील, त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला. ती जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते 52 पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी. बाहेर अनेक लोक आहेत, सक्षम लोक आहेत, तसा मी विचार करणार. महायुतीचे अनेक नेते मनसेबाबत आता सध्या वॉर आहे. आता मोदीचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस गिरीश महाजन प्रतिक्रिया व्यक्त केली की आम्ही समविचारी पक्ष आहोत, आम्ही सोबत येऊ शकतो. आता लोकसभेतल्या तापसी झाली आणि कार्यकर्त्यांमध्ये पण एक अशी भावना आहे खूप वर्ष आपण प्रबळावर पडलो, एखाद्या वेळेस आपण युतीत लढलं पाहिजे, युती किंवा आघाडी. कोण कार्यकर्ते भेटले तुला? तुमचेच कार्यकर्ते. अच्छा, उगाच काहीतरी आपलं लोकांचं मत, लोक कहते वगैरे माहिती ना, राज्य सरदेशी बोलतात लोक कहते. तू कुठे बाहेर जातो लोक कहते म्हणायला? बोला. साहेब,
जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करतात असं त्यांनी सांगितलंय 10 फेब्रुवारीपासून. त्यांच्या काही मागण्या म्हणजे ते गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे. बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही. हो, हो. बरोबर की नाही? हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहे? त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल, त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला. ते काही इतकं सोपं नाहीये. ते गेल्या आठवड्यात मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. हे परत आता दुसऱ्यांदा झालं. बरोबर आहे? वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत. एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. असा काही संशय वाटतो तुम्हाला काय नाही, मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि